काल माझ्या बायकोने मेसेज केला होता की तुम्हाला आपली शेजारीण कशी वाटते. बायकोला खुश करण्यासाठी मी रिप्लाय केला. मला तर ती घुबडच वाटते. बायकोला परत रिप्लाय आला, आता मला 2 ड्रेस खरेदी करून द्या, मी शेजारीला दाखवेन. अर्ध्या तासापासून बायको मोबाईल कॅमेऱ्याला रुमालाने साफ करत होती. सेल्फी काढायची आणि डिलीट करायची. बाजूला नवरा लॅपटॉपवर काम करत होता. शेवटी त्याला राहवलं नाही आणि बोलला, जरा रुमाल फिरून ट्राय कर. लॅपटॉप फुटला. दुकानात साडी खरेदी चालू असते. 60-70 साड्या पाहिल्यावर बायको त्यातील एक साडी घेते. वैतागलेला नवरा म्हणतो, आधी मानव खरंच चुकी. झाडांची पानं किंवा झाबळ्या कमरेला गुंडाळ्या की झालं. बायको फनकारत उद्गारते. त्याच्या बायकोने त्याला किती झाडांवर चढ उतार करायला लावून पानं किंवा झाबळ्या निवडल्या असतील याची तुम्हाला कल्पना आहे का. तुम्हाला एक एसीत दुकानात बसून फक्त मान तर हलवायची आहे. बायको म्हणजे बायकोच. पावसामुळे मुंबईची परिस्थिती खूप बेकार झाली आणि अशा वेळी बायकोने नवऱ्याला फोन केला. बायको, जिथे असेल तिथे थांब, कुठेही बाहेर पडू नकोस. यावेळी तरी सांगितलेलं एक. नवरा, बरं बायको, बरं नक्की कुठे आहेस तू आता. नवरा, माझ्या मैत्रिणीच्या घरी. एकदम सन्नाटा. बायको, जसा असेल तसा निघ आणि घरी येता पावसाची कारणं मला सांगू नको आता. बायको, अहो ऐकलत का. नवरा, काय. बायको, यावर्षी हळदी कुंकवाला मी बायकांना काय देऊ. नवरा, माझा नंबर दे. फटाके वाजतात म्हणून शेजाऱ्याची मांजर आमच्याकडे झोपायला आली. मनात विचार आला की शेजारणीला फटाक्याची भीती वाटत नसेल का. अचानक बायकोच बोलली, मीच फटाके ते कशाला घाबर. जोपर्यंत मुली त्यांच्या माहेरी असतात तोपर्यंत त्या राणीसारख्या असतात. जेव्हा त्या लग्न होऊन सासरी जातात तेव्हा त्यांना लक्ष्मी म्हणतात आणि सासरी काम करत करत त्या बाई होतात. अशा प्रकारे मुली राणी लक्ष्मीबाई होऊन जातात आणि नंतर आयुष्यभर इंग्रज समजून नवऱ्याशी लढत असतात. मग नवरा इंग्रज नसताना इंग्रजी सुरू करतो.